आंबेगाव तालुक्यातील शिंगवे गावातील गोरडेमळा परिसरातून एक धक्कादायक पण तितकीच दिलासादायक घटना समोर आली आहे. वाघाचा अवघ्या 3 महिन्यांचा बछडा थेट मानवी वस्तीत आढळून आला. सुदैवाने ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे आणि वन विभागाच्या तत्पर कारवाईमुळे बछड्याला सुरक्षित ताब्यात घेण्यात आले. आज सकाळी सुमारे 10:40 सुमारास बाळासाहेब पांडुरंग गोरडे यांच्या घरासमोरील शेडमध्ये त्यांच्या पत्नीला वाघाचा बछडा दिसला. त्यांनी तात्काळ ही माहिती बाळासाहेब गोरडे यांना दिली. यानंतर बाळासाहेब गोरडे यांनी गावातील वन्यजीव बचाव कार्यात सक्रिय असलेल्या दत्ता राजगुरू यांच्याशी संपर्क साधला. बाळासाहेब गोरडे व उपसरपंच हिरामन गोरडे यांनी त्वरित वन विभागाला माहिती दिल्यानंतर वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. वन विभागाने आणि दत्ता राजगुरू व शारदा राजगुरू यांनी अत्यंत काळजीपूर्वक बछड्याला सुरक्षित ताब्यात घेतले. त्यानंतर बछड्याची आई जवळपासच्या परिसरात असण्याची शक्यता लक्षात घेऊन घरालगतच्या ऊसाच्या शेतात विशेष पिंजऱ्यात बछड्याला ठेवण्यात आले आहे. याच ठिकाणी मादी वाघीण आपल्या बछड्याला परत घेण्यासाठी येते का यावर लक्ष ठेवण्यासाठी ट्रॅप कॅमेराही बसवण्यात आला आहे. सध्या वन विभाग संपूर्ण परिसरावर बारकाईने लक्ष ठेवून आहे. पहिल्यांदाच एवढी माणसं पाहिजे. ते काय उडी नाही मारणार तसं. तसं वरती नाही येता येणार ना त्याला. भीतीच वाटते. चांगलं मोठं आहे गाव. ते मगाशी त्याला जरा थोडं असं वाकडं तिकडे हलवलं ना जास्त, नाहीतर ते कोपऱ्यात शांत बसतं. त्याला असं वाटतं काय करतोय आणि काय नाही आपण. ते आपल्याला भीती वाटते. इकडे बघ रे. बोला याला पटको. मोबाईल त्याला एवढं अजून तुम्हाला वाटतं चालता पण येत नाही. पण लय पळत नसत. नख लागलं तर इंजेक्शन लागतं ना घ्यायला. कोणतरी नख जरी लागलं तर इंजेक्शन लागतं घ्यायला. कोर्स करावा लागतो त्यासाठी. अरे बघ रे इकडे काय एवढं वळवळ करतो रे. एक तर दे. हा डिस्टर्ब झाले ते पूर्ण.